श्रीराम समर्थ. मंडळी, सद्गुरूंनी दिलेला प्रसाद हा काहीही असला तरी सुद्धा तो प्रसाद आपण ग्रहण करायचा असतो. अशीच आपण आज एक कथा बघणार आहोत की प्रसादाची शक्ती काय असते. की संत मीराबाईंचे सद्गुरू संत रविदास हे वाराणसीमध्ये राहत असत आणि ते परमार्थ क्षेत्रातील अत्यंत अधिकारी आणि साक्षात्कारी संत होते आणि अनेक लोकांना त्यांच्यापासून मनःशांती सुद्धा प्राप्त करून लोकांनी घेतलेली होती. त्यापैकी एक होते त्या काशी राज्याचे प्रधानमंत्री. त्यांना सुद्धा रविदासांचे दर्शनाने मनाची प्रसन्नता आणि आंतरिक शांती प्राप्त झाली होती. म्हणून काशी राजा जो होता तो सुख समृद्धीने सर्व संपन्न असला तरी त्याची मनःशांती नष्ट झाल्यामुळे तो फार दुःखी होता. त्याला मनःशांती हवी होती. म्हणून एकदा प्रधानमंत्री त्यांना हात जोडून म्हणाले की महाराज, आपण एक वेळ रविदासांना भेटावं. असंख्य लोकांना त्यांच्या सान्निध्याने अपूर्व असा आनंद प्राप्त झाला आहे. आपल्यालाही आपल्या सर्व दुःखांचा परिहार होऊन आपल्या स्मरणाची प्रसन्नता लाभेल. आणि त्याप्रमाणे राजाने रविदासांचा शोध घेतल्यानंतर कळले की ते चांभार आहेत. मग राजाने त्यांच्याकडे कसे जावे, पण अंतर्दुःख निवृत्तीसाठी त्यांना भेटले तर पाहिजेच. आणि त्याने विचार करून एक युक्ती केली. एका नगराबाहेर जत्रा असल्याने सर्व काशीवासी गावाबाहेर गेले होते. राजाने वेश बदलला आणि तो रविदासांच्या घरी गेला. तो हात जोडून त्यांना म्हणाला की हे महात्मा, माझ्याकडे बाह्य संपत्ती अमाप आहे, पण माझे मन हे मात्र अत्यंत शुष्क आहे आणि त्यामुळेच ते दुःखपूर्ण आहे. कृपा करून तुम्ही माझ्या मनाच्या समाधानतेचा आणि शांततेचा काही उपाय सांगाल का. संत रविदास हे सर्वज्ञ होते. त्यांनी राजाची मनस्थिती जाणली. त्याच वेळी रविदास पादत्राणे शिवण्याचे काम करत बसले होते. त्यांच्या समोर एक दगडी थाळी होती आणि त्यात पाणी भरलेले असायचे. त्या पाण्यात ते कातडे भिजवत असत. त्यातील पाणी एका वाटीमध्ये त्यांनी भरलं आणि ती राजाला देऊन त्याला ते प्यायला सांगितलं. आता खरे तर राजास तिथे आल्यापासूनच किळस वाटत होती, घृणा वाटत होती. आणि आता तर ती वाटी हातात घेताच त्याची ती किळस अत्यंत जास्त प्रखरतेने निर्माण झाली. पण करतो काय, त्याने रविदासांकडे पाठ केली. पण ते पाणी पिण्याऐवजी आपल्या रेशमी सदऱ्यावर ती वाटी उलटून टाकली. वाटी परत करून तो राजवाड्यात गेला. राजात संतप्रसाद ग्रहण करण्याची पात्रता नव्हती आणि त्याला ते ज्ञानही नव्हतं. त्याने आपल्या शाही धोब्यास तत्काळ बोलवले आणि झाला प्रकार सांगून आपला घाण सदरा धुवून आणण्यास सांगितले. आता धोब्याची मुलगी ही अतिशय चाणाक्ष होती. तिला हे साक्षात्कारी संत रविदासांचा अधिकार माहीत होता. गतजन्मी तिने साधना केली होती आणि ही आलेली सुवर्ण संधी तिने दवडली नाही. तिने तो राजाचा भिजलेला सदऱ्याचा भाग चुरगळून तोंडात धरला. त्यातील पाणी तर ती प्यायलीच, चोखून प्यायली आणि नंतर तो पूर्ण सदरा कोरडा होईपर्यंत तो तिने चोखून घेतला आणि सदरा प्रेमाने धुवून घडी करून तिने आपल्या बापास परत दिला. त्या दिवशीचे काम आटोपल्यावर सायंकाळी तिला अंतर्ध्यान तिचे लागले आणि सद्गुरूंचा आविष्कार प्राप्त झाला. देहभान विसरून तिला ब्रह्मानंद प्राप्त झाला. गुरुप्रसाद ग्रहण करण्याची तिला क्षमता तिची उत्तम होती, म्हणूनच तिला हे साध्य झाले. अशा प्रकारचा आविष्कार तिला ध्यानाने दररोज होत गेला आणि काही काळाने ती मुलगी एक महान संत म्हणून प्रसिद्ध झाली. अनेक लोक तिच्या दर्शनाला येऊ लागले. राजाच्या प्रधानमंत्रींनीही तिच्या दर्शनाने आनंदानुभव घेतला. काशी राजाचे दुःख मात्र फारच वाढत गेले होते. आपणास सुखी करण्याचा उपाय तो सतत शोधत होता. तेव्हा प्रधानमंत्र्याने एके दिवशी राजांना सांगितले की महाराज, आपल्या दुःख निवृत्तीसाठी यापूर्वी आपण संत रविदासांकडे जाण्यास तुम्हाला मी सांगितले होते.
निदान आता तरी आपल्याच धोब्याच्या ह्या मुलीला भेटीस तर आपण जरूर या. एक दिवस राजा त्या साध्वी मुलीकडे गेला आणि त्याने प्रार्थना केली की ताई, मी फार दुःखी आहे. मला एक क्षणाची सुद्धा शांती मिळत नाही. त्यामुळे मी फार निराश असा झालोय आणि जीवन संपून टाकावं असं मला वाटतं. तरी मला खऱ्या सुखाचा काही मिळण्यासाठी काही उपाय आहे का? हे ऐकताच त्या मुलीने राजाचे पाय धरले आणि ती म्हणाली, हे राजन, मी आत्ता सर्व सुखाची जी सम्राज्ञी बनली आहे ती केवळ आपल्यामुळेच. संत रविदासांनी दिलेल्या तीर्थाने भिजलेला सदरा जेव्हा आमच्याकडे तुम्ही धुवाला दिलात तेव्हा ते पाणी मी प्राशन केले आणि म्हणून मला हा ब्रह्मानंद प्राप्त झालाय. आपल्याला ह्या महान उपकारांचे मी कधीच ऋण फेडू शकत नाही. अशी आहे गुरुप्रसादाची शक्ती. अहो कृपा काय नोहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते खरे, पण ती ग्रहण करून कल्याण साधणारे मात्र विरळाच असतात. कल्याण साधणारे मात्र विरळाच असतात. सद्गुरुनाथ महाराज की जय.